हॅलो, इयत्ता 10वी 10th स्टँडर्ड ऑफ सेमी इंग्लिश स्टुडंट्स, वेलकम SRG class. How find the determinant value of x, y and determinant? This is very easy method. हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे बाळांनो, आणि मी तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये ती लक्षात कशी ठेवावी हे समजावून सांगणार आहे. चला तर मग डिटर्मिनंट डी याची व्हॅल्यू काय लिहायची म्हणजे आपलं परफेक्शन असलं की चुकणार नाही. डिटर्मिनंट ऑफ एक्स याची व्हॅल्यू परफेक्ट काय लिहायची म्हणजे चुकणार नाही, आणि डिटर्मिनंट ऑफ वाय याची परफेक्ट व्हॅल्यू काय लिहावी म्हणजेच अजिबात चुकणार नाही. चला तर मग ABC are 3 we call any say the person ABC. First B is middle, B called A. Therefore, both A and B get together. This value is determinant. A, B. That's after B calls C. Therefore, C and B get together. Therefore, the value first B calls C. Therefore, first write down C. That's after B. A call B. Therefore, first write down A. That's after B. And determinant of Y value A and C both call B. Therefore, A and C value in determinant of Y. Easily, therefore, A1, B1, A2, B2, C1, C2, B1, B2, A1, A2, C1, C2. झाले की नाही सोपं? A, B, C हे तिघे जण असतात. B काय करतो? A ला बोलावतो. B A ला बोलावतो म्हणून AB ची जोडी, D ची डिटर्मिनंटची व्हॅल्यू. त्यानंतर B C ला बोलावतो म्हणून CB ची जोडी, आणि A आणि C हे दोघे म्हणून B कडे जातात म्हणून AC ची जोडी. आहे ना सोपं लक्षात ठेवण्यासारखं? थँक्यू बाळांनो.